फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बुजरी कल्लडशी बावरी उंचळीत काही फुले स्वप्नांची जरतारी उषात लपलेली हळवार जपलेली सुडाली बुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी परिकाचा पसरला नियतीच्या वाटेवरी घर बांधलेले तिथे वादळाच्या लाटेवरी ऊन पाऊस सासून झप सौभाग्याचे बाण होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान. एक गजरा द्या. सखी किड्याची सेवा करून झाली असेल तर आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया का? आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. माझं लग्न आहे. ते कशा आणि कोणत्या परिस्थितीत ठरले याची तुम्हाला कल्पना आहे. मला एवढंच कळतं की हे लग्न होणं माझ्या घरच्यांसाठी खूप गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मी तुमच्या पायांवर डोकं ठेवून नव्या आयुष्याची सुरुवात करते. माझा भूतकाळ विसरायची मला ताकद द्या. आजवर तुम्ही मला जशी साथ दिलीत तशीच यापुढे द्या. गुरुजी, आयुष्यमान भव. या आधी पाहिलं नाही तुला इथे? पहिल्यांदाच आलीस? हो. तुझं नाव काय मुली? सखी. दिवाकर प्रभूंची मुलगी मी. प्रभूंची मुलगी का? वा 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 वा, छान. 20 वर्ष गावाकडे होते. इतक्या वर्षानंतर मुंबईला राहायला आले. आणि ही मैत्रीण वाटतं? हो, माझ्या बरोबर गावाहून आली. आयुष्यमान भव. आता दोघींनीही रोज मठात यायचं. हा, रोज रोज कसं जमणार गुरुजी? आता 2-3 दिवस खूप धावपळ असणार. आज सखीचं लग्न आहे ना, गावाकडून खास त्यासाठीच आले मी इथे. आज लग्न आहे तुझं? हो तर. आणि तू घराबाहेर पडलीस कशी? लग्नाच्या दिवशी असं घराबाहेर पडत नसतात आपल्यात. ते अशुभ मानतात. गुरुजी, स्वामींपुढे काय शुभ आणि काय अशुभ. हो तर
स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय लग्नाला उभीच राहणार नाही अशी अटच घातली होती तिनं. वा, छान. एक खूप छान सजवलं नाही घर. हो ना, खूप खर्च करणारी मंडळी आहेत ती. खूप श्रीमंत आहेत पण सखीच्या सासरचे. सुनंदा, काय हो, काय झालं? अगं काय झालं? माझ्या नावाचा का असा जयघोष करताय? छान दिसतेस तू. काय हे सांगायला बोलवलं होतं का? नाही नाही, ती आपली सखी आली नाही ना अजून, म्हणून. हो, येईल इतक्यात. आणि हो, हा, अक्षता आणि आकाश तयार झाले? दोघेही तयार आहेत. आकाश तर बहिणीच्या लग्नाच्या तयारीत इतका रमलाय ना. लाडक्या बहिणीचं लग्न आहे ना, घर सजवतोय. अरे हे काय, छोटं फुल का देतोस? मोठं फुल दे ना. अरे ताईचं लग्न आहे माझ्या. कंजूसी कसली करतोस? दे. हे घे. हा. काय झालं दादा? नाही काय नाही, तू दे फुलं दे. आकाश, बाबा, तू काय करतोस हे सगळं? डेकोरेटिव्हची माणसं आहेत ना, तू नको त्रास घेऊस ना. त्रास कसला बाबा यार? अहो, माझ्या ताईचं लग्न आहे. खूप मोठी माणसं आहेत ना ती. माझी ताई सुखात नांदणार. बाबा, आज ताईच्या लग्नासाठी तुम्ही फार खुश असाल ना बाबा? पण आहे कुठे ती? हा? मठात गेले ती. येईलच परत. ना काय ग सखी, अशी गप्प का? काय झालं? कुठे काय अगं? सहजच. सखी, तुझं जे लग्न ठरलंय त्या निर्णयाने खुश तर आहेस ना तू? असं का विचारतेस? आपण मुंबईत आल्यापासून एकाच घरात राहूनही आपल्याला एकमेकींशी बोलायला वेळच झाला नाही बघ. आणि त्यातून तुझं अचानक लग्न ठरलं. तेव्हापासून तू गडबडीतच आहेस. खरं सांगू सखी, मला वाटलं आपल्या गावाकडेच तुझं. काहीतरीच काय. ते मला सांग ना, माझे होणारे भाऊजे कसे आहेत, कसे दिसतात, काय करतात? त्यांच्या वडिलांचा खूप मोठा बिझनेस आहे. अगं, बाबा त्यांच्या ऑफिस मध्येच काम करतात. अच्छा, म्हणजे काकांच्या साहेबांच्या मुलाशीच लग्न ठरलंय. तरी घरी एवढी जय्यत तयारी सुरू आहे. हे पण त्यांनी कसं पसंत केलं तुला? आणि कधी भेटलीस त्यांना तू? नाही अगं, भेटणार कशी? त्यांनी माझा फोटो पाहिला म्हणे, आवडला आणि लगेच लग्नासाठी मागणी घातली. पण तू पाहिलास की नाही त्यांचा फोटो? कसे दिसतात ग ते? अगं, मी काय सांगू, तू बघशीलच ना आज त्यांना. नीट सांग ना. बरं, देखणे दिसतात, रुबाबदार सुद्धा आहे. अगं सखी, अगं ताई, काय झालं? सखी, सखी, अगं काय झालं? अक्षता, अगं पाणी आण ताईसाठी. सखी, अगं, काय झालं बोल ना. कांचन होती नाही सोबत. कांचन, बोल ना. अगं, काय झालं हिला? अशी हसतेस काय? काय झालं हिला अचानक? कांचन, अगं काय झालं सांग ना. काहीच झालं नाही ग. किती छान दिसते माझी सखी.
लग्नाचं तेज आलंय चेहऱ्यावर. आता काय बाई, मोठ्या घरची सून होणार. बाबा, हो माझ्याकडे बघा ना एकदा. बाबा, रडू नका हो. रडत नाही आहे, तुला डोळे भरून बघून घेतोय. तुला डोळ्यात साठवून घेतोय. काय अजून तुमची तयारी झाली नाही? मगापासून तयार होत आहे ना, किती वेळ लागणार आहे अजून? हो हो, होतोच होता, वेळ लागतो थोडा, हो की नाही वंस? हो, मग चला आता आटपा पटपट. लग्न आपलं नाहीये, आपल्या मुलीचं लग्न आहे. चला चला, ज्यांचं आवरलं ना त्यांनी पटापटा खाली जा. तुम्ही वा पुढे, मी आलेच. वहिनी लवकर या हा. हो वंस. एवढ्या घाईत आपण लग्न करून देतोय, पण कुठेही काहीही कमी पडू दिलं नाही त्यांनी. तेवढी जय्यत तयारी करून दिली लग्नाची त्या लोकांनी. कपडे लत्ते, दागदागिने, खाणं पिणं, पाहुण्यांची सरबराई. जमलं असतं आपल्याला सगळे. रेंजच येत नाही इथे मला. एकतर एवढ्या घाईत लग्न उरकायचं म्हणजे मला तर काही सुचेनासच झालं होतं. पण त्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं. एवढी वर्ष दम्याचा त्रास होता आपल्या सखीला. एवढं श्रीमंत स्थळ शोधूनही सापडलं नसतं तिला. वरीचं नशीब. एक विचार. नको, तो विषय आता नको. मला माफ कर सखी. आय एम सॉरी. नमस्कार काकू, एक मिनिट मी जाऊ. नमस्कार. नमस्कार. हे बघा, हे सगळं घेऊन आलोय. अहो, शुभ शकुनाचा वाढ. हे जा पटकन ठेवा आतमध्ये. हा गुरु सर, या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही आधीच एवढं सगळं केलंय, त्यात हा खर्च म्हणजे. राहू द्या. आणि खर्चापेक्षा नाती महत्वाची असतात, हो का नाही?
पण तरीही गुरु सर. हा. सगळ्यात आधी मला सर म्हणणं बंद करा बघू. दिवाकर, आपलं नातं जुळणार आहे आता. हो, तुम्ही आजपासून मला फक्त गुरु म्हणा. गुरु म्हणा बघू. अहो, म्हणा. अहो म्हणा हो. गुरु. देअर यू आर. दिवाकर, अहो मी तर पप्पांना केव्हापासून सांगतोय, आता तुमच्यासाठी सुद्धा ऑफिस मध्ये स्वतंत्र केबिनची व्यवस्था करायला लागली. काय किती झालं तरी तुम्ही आमचे स्नेही होणार आता. तुमच्यासाठी आम्ही एवढं करू नये. हा? बाकी इकडची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? नाही म्हणजे एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काहीतरी काय, आमच्यासारख्यांसाठी तुम्ही हे एवढं सगळं केलंय हेच खूप झालं. चालायचं असं. बरं, लग्न घरातली सुद्धा सगळी तयारी अगदी जय्यत झालेली आहे. आमच्या घरची मंडळी सुद्धा एवढा पोहोचतच असतील. आपण निघूया का? हो, निघूया आपण. मी बोलवतो सगळ्यांना. पण तुम्ही बसा ना, काही थंड वगैरे घेणार का तुम्ही? अरे यांच्यासाठी थंड आण ना काहीतरी. नाही नको, थँक्स. प्लीज. हो, मी सखीला बोलवणार. बाकी काय लागेल ते पाहतो. मी थांबेनच असं नाही. मग त्याने त्याला आधी सांगितलं होतं का ते? त्याला म्हणा जेवढा आहेस ना तेवढाच बाहेर जास्त हुशारी करू. हो नाही मी बिझी आहे ते आज काय माहिती आहे तुला.
आणि तुमचा हात. काळजी करू नको. मला सवय आहे.